Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 8 for fundamentals of entomology, and in this lecture we have to see molting, its definition and steps in molting. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे मोल्टिंग, की ज्यालाच मराठीमध्ये म्हणतात कात टाकणे, किंवा एखाद्या कीटकाचं जे बाहेरील आवरण आहे ते तो कीटक सोडून देतो आणि नवीन आवरण परिधान करतो. तर हे असणार आहे लेक्चर नंबर 8. पण मित्रांनो, त्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप ही जॉईन करू शकता. या सर्वांसाठी जी लिंक आहे ती खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, लेट्स सी अबाउट फर्स्ट मोल्टिंग. व्हॉट इज मीन बाय मोल्टिंग? सो लेट्स सी हिअर. Process of periodical shading of old cuticle and formation of new cuticle is known as molting. तर जे त्या काळानुसार किंवा एखादं जे क्युटिकल असेल ते क्युटिकल त्या इन्सेक्टनं सोडून देणं आणि ते क्युटिकल सोडून देण्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी नवीन क्युटिकल हे तयार होणं, याला म्हणायचं मोल्टिंग. तर आपल्याला जर पहा जखम झाली असतं त्या ठिकाणचे जे त्वचा आहे ती निघून जाते आणि त्या ठिकाणी दुसरी त्वचा येते. अशाच प्रकारे जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा होत असतं. तर त्यांची जी वरची जी बाह्य आवरण आहे ते निघून जाणं आणि त्याच्या बदल्याबद्दल नवीन आवरण त्या ठिकाणी तयार होणं, याला म्हणतात मोल्टिंग. आणि यालाच दुसरा शब्द असणार आहे इकडायसिस. आणि मोल्टिंगला मराठीमध्ये म्हणतात कात टाकणे. जसं की साप जेव्हा काही विशिष्ट कालावधीनंतर त्यांचं जो बाह्य आवरण असतं, जे क्युटिकल असतं ते सोडून देतात आणि नवीन पुनरुज्जीवित झाल्यासारखे नवीन त्वचा हे परिधान करतात. तर जे पार्ट्स असतात क्युटिक्युलरमधील ते मोल्टिंग केल्यानंतर जे आढळून येतात त्यांना म्हणतात एक्झिवी. द क्युटिक्युलर पार्ट्स डिस्कार्डेड ड्युरिंग मोल्टिंग आर नोन ॲज एक्झिवी. Molting occurs many times in an insect life during the immature stages before attaining the adulthood. तर मोल्टिंग हे खूप वेळा होत असतं इन्सेक्ट लाईफमध्ये, की जेव्हा ते इमॅच्युअर असतात आणि ॲडल्टहूड होईपर्यंत त्यांच्यामध्ये कितीतरी वेळा मोल्टिंग होऊ शकतं. आणि जे दोन मोल्टिंगमधील जो कालावधी असतो त्याला म्हणतात स्टेडियम. आणि जो फॉर्म असतो इन्सेक्टचा आणि त्या स्टेडियममध्ये जो फॉर्म असतो की जो तयार होणार असतो त्याला म्हणतात इन्स्टार. द टाईम इंटरवल बिटवीन टू सबसिक्वेंट मोल्टिंग इज कॉल्ड स्टेडियम अँड फॉर्म ॲझ्युम्ड बाय इन्सेक्ट इन एनी स्टेडियम इज कॉल्ड ॲज इन्स्टार. तर ही आहे मोल्टिंगची डेफिनेशन. आय होप यू हॅव टू अंडरस्टँड. सो लेट्स सी स्टेप्स इन मोल्टिंग. तर जे मोल्टिंग आहे त्यामध्ये जे स्टेप्स असणार आहेत ते असणार आहेत 13 आणि त्या 1 बाय 1 आपल्याला पाहायचे आहेत. लेट्स सी अबाउट इट. सो फर्स्ट स्टेप इन मोल्टिंग इज behavioral changes. Next, second step in molting is changes in epidermis. Third step in molting is apolysis. Fourth stage in molting is subcuticular formation.
Fifth step in molting is secretion of gel. Sixth step in molting is new epicuticle formation. Seventh step in molting is procuticle formation. Eighth is activation of gel. Ninth, wax layer formation. And 10th, cement layer formation. And 11th is molting. Here is 11th step in molting is 12th step in molting is formation of exocuticle, and last stage is formation of endocuticle. These all steps we have to see or learn one by one. Let's see about behavioral changes. In these, larva stops feeding and become inactive. So जे इन्सेक्ट मधील जे टाइप्स आहेत पहा, एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. यामधील जो हा लार्वा आहे तो फीडिंग करण्यास स्टॉप करतो आणि तो इनॲक्टिव्ह बनतो. त्यानंतर जे स्टेप असणार आहे ती आहे चेंजेस इन इपिडर्मिस. In the epidermis cell size, its activity, protein content and enzyme level increases. की जे इपिडर्मिस आहे त्याची सेलची साईज, त्यांचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामधील जे प्रोटीन कंटेंट आहे आणि जे एन्झाईमची लेवल आहे ती इन्क्रीज होतं. तर त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये पहा, इन दिस स्टेप ॲपोलायसिस इज डिटॅचमेंट ऑफ क्युटिकल फ्रॉम इपिडर्मिस. तर यामध्ये काय होतं पहा, जी क्युटिकल आहे वरील जे आवरण आहे ते इपिडर्मिसपासून बाजूला होण्यासाठी सुरुवात होतं. डिटॅचमेंटची जी प्रोसेस आहे त्यालाच म्हणायचं ॲपोलायसिस. नाव नेक्स्ट फोर्थ इज सबक्युटिक्युलर फॉर्मेशन ऑफ सबक्युटिक्युलर स्पेस. Fifth step in molting is secretion of gel. Secretion of molting gel in subcuticular space which is rich chitinase and protease. तर जे जेल आहे मोल्टिंगसाठी यूज होणारं ते सिक्रेट व्हायला सुरुवात होते त्यानंतर. आणि त्यानंतर काय होतं पहा, न्यू इपिक्युटिकल फॉर्मेशन. जे लेयर आहे, जे ओल्ड लेयर आहे त्याच्याच खाली जे न्यू लेयर आहे ते फॉर्मेशन होण्यासाठी सुरुवात होतं आणि ते चायटिनिस एक्झोस्केलेटन सुद्धा असणार आहे. त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे सेवन्थ आणि ती आहे प्रोक्युटिकल फॉर्मेशन. प्रोक्युटिकल इज फॉर्म्ड बिलो इपिक्युटिकल. जे इपिक्युटिकल आहे त्याच्या बिलोला प्रोक्युटिकल हे फॉर्म होत असतं. त्यानंतर 8 स्टेपला पहा, 8 स्टेपला काय होतं, ॲक्टिवेशन ऑफ मोल्टिंग जेल. जे मोल्टिंग जेल आहे ते जे सिक्रेट केलेलं असेल ते ॲक्टिवेशन होतं, म्हणजेच त्याला जे वरचं जे आवरण आहे ते काढून टाकण्यासाठी इझी जाईल. त्यानंतर जो 9वा जो स्टेप आहे ते आहे वॅक्स लेअर फॉर्मेशन. तर त्यामध्ये काय होतं पहा, वॅक्स थ्रेड्स ऑफ पोर कॅनल्स सिक्रेट्स वॅक्स लेअर. जे थ्रेड असतात या लेअरमधील ते काय करतात, वॅक्स लेअरचं सिक्रेशन करतात की जेणेकरून मोल्टिंग हे इझी जावं. त्यानंतर जे 10व्या क्रमांकाची जी स्टेप आहे ती आहे सिमेंट लेअर फॉर्मेशन. तर ज्या इन्सेक्टमध्ये ज्या डर्मल ग्लँड्स आहेत त्या काय करतात, सिमेंट लेअर फॉर्मेशन करण्याचं किंवा सिक्रेट करण्याचं काम करतात. अँड 11th स्टेप इन मोल्टिंग इज मोल्टिंग. दिस इज ॲक्च्युअल मोल्टिंग and this involves 2 steps. First step is rupturing of old cuticle and second is removal of old cuticle. Let's see about first step in molting is rupturing of old cuticle. Insect increases its body volume through intake of air or water which enhances the blood flow to head and thorax.
तर यामध्ये काय होतं पहा, जे इन्सेक्ट आहे ते बॉडीचं व्हॉल्यूम वाढवण्यासाठी सुरुवात करतं एअर आणि वॉटर घेऊन. कशासाठी? की जो ब्लड फ्लो आहे हेड आणि थोरॅक्समधील तो इन्हान्स होण्यासाठी. त्यामुळे काय होतं पहा, ओल्ड क्युटिकल रप्चर्स अलॉंग प्रीडिटरमाइन्ड लाईन ऑफ विकनेस नोन ॲज एक्डायझियल लाईन. याच्यामुळं काय होणार आहे पहा, जे ओल्ड क्युटिकल आहे ते हळूहळू निघण्यास सुरू होणार आहे. अँड नेक्स्ट स्टेप इन मोल्टिंग इज रिमूव्हल ऑफ ओल्ड क्युटिकल. जे ओल्ड क्युटिकल आहे ते पूर्णपणे निघून जाणं. पेरिस्टॅलिस्टिक movement of body and lubricant action of molting fluid helps in the removal of old cuticle. जे मोल्टिंग फ्लुइड आहे पहा, म्हणजेच एखाद्या इन्सेक्टमधील जी मूवमेंट आहे त्याच्या बॉडीची, की ज्या बॉडीमुळे लुब्रिकंट ॲक्शन होतं आणि ओल्ड क्युटिकल हे निघून जातं. ड्युरिंग इच मोल्टिंग द क्युटिक्युलर कवरिंग ऑफ बॉडी, legs, internal linings of foregut, hindgut and trachea are discarded. तर प्रत्येक मोल्टिंगच्या वेळेला काय होतं पहा, जे बॉडीच्या वरचं जे कवरिंग आहे ते त्याच्या लायनिंग्समुळे, लेग्समुळे, फोरगट, हिंडगट, ट्रॅचिया यांच्या ज्या हालचाली असतात त्याच्यामुळे ते निघून जातात. सो लेट्स से अबाउट 12th step in molting, that is formation of exocuticle. The upper layer of procuticle develops as exocuticle through addition of protein and tanning by phenolic substances. तर जे एक्झोक्युटिकल आहे ते डेव्हलप व्हायला सुरुवात होतं आधीचं जे क्युटिकल आहे त्याचं मोल्टिंग झाल्यानंतर. Now last and 13th step in molting is formation of endocuticle. The lower layer of procuticle develops as endocuticle through addition of chitin and protein. This layer increases in thickness. So जे लोअर क्युटिकल आहे प्रोक्युटिकल मधील या ठिकाणी आहे पहा, ते आहे एंडोक्युटिकल आणि ते चायटिन आणि प्रोटीन यांच्यापासून बनलेलं असतं आणि ते एक्झोक्युटिकलपेक्षा थिकनेसने जास्त असतं. सो हे आहेत स्टेप्स इन मोल्टिंग. तर मित्रांनो, तुम्हाला या सर्व ज्या स्टेप्स आहेत ते माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचं असणार आहे. तर जे मोल्टिंग आहे ते एखादं इन्सेक्ट कंट्रोल करू शकतं का, की तो इन्सेक्ट असेल आणि त्याच्या जर मनात आलं तर आपण आता मोल्टिंग करायलाच नको, तर तो करू शकतो का? तर तेच आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये, कंट्रोल ऑफ मोल्टिंग. आणि हे कंट्रोल होतं नक्की कशामुळं? लेट्स से अबाउट इट. इट इज कंट्रोल्ड बाय endocrine glands activated by hormones produced by neurosecretory cells of brain. तर हे जे मोल्टिंग आहे ते कंट्रोल केलं जातं पहा एंडोक्राइन ग्लँडच्या मदतीनं. आणि हे जे ॲक्टिवेट होतात एंडोक्राइन ग्लँड्स आणि जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स सिक्रेट करतात न्यूरो secretory cells of brain. Okay, and one more term is ecdysone. Ecdysone is steroidal prohormone of the major insect molting hormone. So here is the main concept for the objective. ecdysone. तर हे जे ecdysone आहे ते मेन स्टेरॉइडल प्रो हॉर्मोन आहे की जे एखाद्या इन्सेक्टमधील
मेजर मोल्टिंग हार्मोन आहे. हे तुम्हाला येऊ शकतं ऑब्जेक्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हने. तर मित्रांनो, हे आहे लेक्चर की ज्या लेक्चरमधून जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल अशी मी आशा करतो. तर मित्रांनो, यामध्ये आपण शिकलो आहोत की ज्या स्टेप्स आहेत मोल्टिंगच्या, मोल्टिंग म्हणजे काय, त्याचप्रमाणे मोल्टिंग होताना एखाद्या इन्सेक्टमध्ये काय बदल घडतात, तर त्याचे ज्या 13 स्टेप्स आहेत, त्याचप्रमाणे 11वी स्टेप मोल्टिंगमध्ये ज्या 2 स्टेजेस आहेत त्याच्याबद्दलही आपण शिकलो. तर मित्रांनो, हे असे होते लेक्चर की ज्या लेक्चरचा फायदा नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये होईल अशी मी आशा करतो. चला तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.